नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर सेकंड स्टार्ट करणार आहोत. तर बघा, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 1 ऑलरेडी स्टडी केलाय. क्वेश्चन नंबर 1 सारखा सिमिलर क्वेश्चन नंबर 2 आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला लॉगॅरिथमिकचे रूल्स, याचे ऍप्लिकेशन्स आहे आणि बघा 2 or more than 2 फंक्शन्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे. म्हणजे आपण जे स्टार्टिंगला रूल्स ऑफ डिफरन्शिएशन बघितले, ऍडिशन जर असेल तर वी टेक सेपरेट डेरिव्हेटिव्ह फॉर इच फंक्शन, सबट्रॅक्शन असेल तर वी टेक सेपरेट डेरिव्हेटिव्ह फॉर इच फंक्शन. आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे क्वेश्चन्स बघितले त्याच्यामध्ये काय होतं, मोर दॅन 2 फंक्शन्स होते, पण फंक्शन्स मध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं साईन होतं. आता इथे मोर दॅन 2 फंक्शन्स आहे, पण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनचं साईन आहे. तिथे आपल्याला हे लॉगॅरिथमचे रूल्सचं ऍप्लिकेशन्स करायचे. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे 1/f ऑफ एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स. त्याचबरोबर आपल्याला यू इंटू व्ही चा रूल पण अप्लाय करायचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही चा रूल. हे सगळे फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचे. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्हच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हे सेंटेन्स प्रत्येक ठिकाणी दिसणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. आता बघा, सगळ्यात पहिलं डिनोट द गिव्हन फंक्शन बाय वाय. ही स्टेप आपली कॉमन आहे डिफरन्शिएशनच्या प्रॉब्लेमला. मग आता बघा, ई मीन्स कॉन्स्टंट नंबर, ई मीन्स कॉन्स्टंट नंबर. आता बघा, ज्याचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे ते फंक्शन बघू आपण आता. एक्स रेस टू ई मीन्स कॉन्स्टंट नंबर, याला आपण एन कन्सिडर करू शकतो. मग एक्स टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एक्स टू दी पॉवर एक्स म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित नाहीये. तिथे आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करावं लागेल. इथे ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, आणि ई टू दी पॉवर ई बोथ आर कॉन्स्टंट नंबर. मग होल टर्म इज कॉन्स्टंट, याच्यामध्ये व्हेरिएबल नाहीये एक्स, म्हणजे होल टर्म इज कॉन्स्टंट नंबर. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला घेता येईल. मग आता मी काय करतो बघा, लेट यू इक्वल टू, ज्याचा त्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ते त्याला यू कन्सिडर करतो. मग एक्स टू दी पॉवर ई प्लस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, आणि कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला माहिती आहे, त्याला यू कन्सिडर केलं. आणि हे जे आहे सेकंड, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित नाहीये किंवा फंक्शन रेस टू फंक्शन मध्ये येतं ते, मग तिथे आपण त्याला व्ही कन्सिडर केलंय. वाय बिकम्स देअरफॉर वाय इक्वल टू काय येईल, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ या टर्मला आपण यू कन्सिडर केलंय, आणि प्लस ही जी सेकंड नंबरची टर्म आहे त्याला आपण व्ही कन्सिडर केलंय. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आपल्याला डीवाय बाय डी एक्स काढायचं आहे, याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डीयू अपॉन डीएक्स, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डीव्ही अपॉन डीएक्स. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. आता आपल्याला डीयू अपॉन डीएक्स माहित झालं आणि डीव्ही अपॉन डीएक्स जर माहित झालं तर आपल्याला दोघांचे ऍडिशन केल्यावर काय येईल, डीवाय बाय डीएक्स येईल. मग सगळ्यात पहिला आपल्याला डीयू अपॉन डीएक्स काढायचा आहे, मग त्यासाठी आपला यू कन्सिडर करायचा. मग कन्सिडर यू इक्वल टू व्हॉट इज यू, एक्स रेस टू ई प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. आपल्याला डीयू अपॉन डीएक्स पाहिजे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डीयू अपॉन डीएक्स. आता इथे एक्स टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला, ई इज कॉन्स्टंट नंबर, मग पॉवर बिकम्स कोइफिशियंट, आणि एक्स टू दी पॉवर ई मायनस 1, पॉवर रिड्यूस बाय 1, प्लस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस, आता याच्यात व्हेरिएबल नाहीये एक्स, बोथ आर कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. मग काय आलं आपलं डीयू अपॉन डीएक्स, therefore du upon dx is equal to e into x to the power e minus 1 plus e raised to x. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. म्हणजे आपला du upon dx आपला आलेला आहे. परत बघून घ्या, du upon dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी आपण u कन्सिडर केलाय, आणि प्लस साइन असल्यामुळे सेपरेट डेरिव्हेटिव्ह. x to the power n चा फॉर्म्युला, power becomes coefficient, power reduced by 1. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x
आणि कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0. दिस इज आवर du अपॉन dx. आता आपल्याला dv अपॉन dx पाहिजे आणि त्यासाठी v कन्सिडर करायचं आहे. नाव v इक्वल टू x टू द पॉवर x. आता बघा फंक्शन रेस टू फंक्शन आहे. फंक्शन रेस टू फंक्शन जर असेल तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपल्याला यूज करायचे. म्हणजे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइड्सचे लॉग घ्यायचे. इकडे काय येईल लॉग व्ही इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. आता लॉग घेतल्यावर काय करायचं पुढची स्टेप लॉगॅरिथमचे रूल्स अप्लाय करायचे. लॉगॅरिथमचा रूल्स आहे काय रूल आहे लॉगॅरिथमचा पॉवर बिकम्स कोएफिशियंट म्हणजे हा एक स्टार्टिंगला येईल. मग लॉग व्ही इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. लॉगॅरिथमचे रूल अप्लाय झालाय. आता याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय झालंय कम्प्लीट. आता याला डायरेक्ट डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. लॉग व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही. आपला फॉर्म्युला बघा लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स. लॉग व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही इंटू या व्ही चा डेरिव्हेटिव्ह डीव्ही अपॉन डीएक्स. आणि तिकडे यू इंटू व्ही चा रूल. ह्या एक्स ला यू कन्सिडर करायचं लॉग एक्स ला व्ही कन्सिडर करायचं. मग काय रूल आहे यू इंटू व्ही चा यू ॲज इट इज एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस व्ही ॲज इट इज लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इज 1. यू म्हणजे एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. इथे एक्स एक्स काय होईल कॅन्सल होईल. मग काय येईल 1 अपॉन व्ही डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग 1 प्लस लॉग एक्स इज रिमेनिंग. शेवटी आपल्याला डीव्ही अपॉन डीएक्स पाहिजे. हा व्ही डिवाइड तिकडे काय होईल मल्टिप्लाय होईल. देअरफॉर डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू हा व्ही डिवाइड तिकडे मल्टिप्लाय जर केला तर व्ही मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज. आणि लास्टला रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ व्ही. व्ही म्हणजे एक्स रेस टू एक्स. तो आपल्याला डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू व्हॉट इज व्ही. व्ही मीन्स एक्स रेस टू एक्स in bracket 1 plus log x. This is equation number 3. मग बघा आता आपल्याला dy by dx फाइंड करायचं आहे. मग dy by dx फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय माहित पाहिजे du upon dx. आपण इथे फाइंड केला du upon dx. अजून काय पाहिजे dv upon dx. तो पण फाइंड केलाय. मग आता आपला रिक्वायर्ड आपल्याला dy by dx भेटेल. याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी इथे आता व्हॅल्यू पुट करतोय. Therefore, next line ला sentence write करायचं आहे. Therefore, equation 1 becomes. This is our equation 1. And substitute value in equation 1. So dy by dx is equal to what is the du upon dx? Du upon dx is e x to the power e minus 1 plus e raised to x plus what is the dv upon dx? dv upon dx is x raised to x 1 plus log x. This is our complete derivative of given function. बघा क्वेश्चन नंबर 1 सारखा सेम आहे. फक्त 2 or more than 2 फंक्शन ची ऍडिशन आहे. मग काय करायचं ज्याचे याचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट घेता येत आहे त्याला यू कन्सिडर करायचं. आणि ज्याचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन ने फाइंड करायचे त्याला व्ही कन्सिडर करायचं. बघा आता सेकंड सब क्वेश्चन. अगेन फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजे याचा आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. आणि प्लस साइन आपल्याला इथे प्लस मल्टिप्लिकेशन नाहीये. मग डायरेक्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करता येणार नाही. बघा मल्टिप्लिकेशन जर असेल तरच टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करता येतं. डिव्हिजन असेल तरच टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करता येतं. बघा इथे प्लस साइन आहे. प्लस मायनस असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आपल्याला करता येणार नाही. मग सगळ्यात पहिली स्टेप आपली डिनोट द गिव्हन फंक्शन बाय वाय. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट घेता येणार नाही. इथे पण फंक्शन रेस टू फंक्शन आहे. याचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट घेता येणार नाही. मग लेट फर्स्ट फंक्शन कन्सिडर ॲज यू. यू इज एक्स रेस टू एक्स अँड सेकंड फंक्शन कन्सिडर ॲज व्ही. व्ही इज ई रेस टू एक्स. बघा एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. थोडे लेंदी आहेत पण सिंपल क्वेश्चन्स आहेत. स्टेप बाय स्टेप जायचे आपल्याला. आता नाव देअरफॉर y इक्वल टू याला आपण u कन्सिडर केलंय. सो दिस इज u आणि दिस इज v. आता आपल्याला dy by dx फाइंड करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज
du अपॉन dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही dv अपॉन dx. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हा आपला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह आहे, पण याच्यामध्ये आपल्याला काय काय माहित पाहिजे? du अपॉन dx माहित पाहिजे आणि dv अपॉन dx माहित पाहिजे. मग du अपॉन dx फाइंड करण्यासाठी u कन्सिडर करायचा. u चा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx. मग नाऊ कन्सिडर u इक्वल टू, आता व्हॉट इज u? x रेस टू x रेस टू x. बघा, फंक्शन रेस टू फंक्शन. मग फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. बघा, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करायचंय. मग लॉग u, देअरफॉर लॉग u इज इक्वल टू लॉग x रेस टू x रेस टू x. बघा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड केले. आता लॉग ऑन बोथ साइड केल्यावर लॉगरिथमचे रूल्स अप्लाय करून याला सिम्प्लिफाय करायचं. मग बघा, कुठला रूल यूज होते? बोथ आर पॉवर. मग कम्प्लीट पॉवर बिकम्स कोइफिशियंट. मग कम्प्लीट पॉवरचा काय होईल? कोइफिशियंट होईल. लॉग यू इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. बघा, आता परत प्रोडक्ट ऑफ फंक्शन आहे, प्रोडक्ट ऑफ फंक्शन आणि परत फंक्शन रेस टू फंक्शन आहे. डबल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आपल्याला परत लॉग घ्यायचे. आता व्यवस्थित घ्यायचे डबल लॉग. का बरं डबल लॉग घ्यायचे? तर परत फंक्शन रेस टू फंक्शन आहे. मग अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग इकडे काय बघा, लॉग ऑफ लॉग यू. बघा, या लॉग यू चा परत लॉग आणि इकडे इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. बघा, डबल लॉग घेतले. का बरं घेतले ते पण समजतंय. प्रोडक्ट ऑफ फंक्शन आणि फंक्शन रेस टू फंक्शन म्हणून अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता परत लॉगरिथमचे रूल यूज करून सिम्प्लिफाय करा. हे बघा, प्रोडक्ट आहे. दिस इज ए, दिस इज बी. लॉग ए इंटू बी चा रूल आपला सेकंड रूल. मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन. लॉग ऑफ लॉग यू इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी. बी मीन्स लॉग एक्स. बघा, हा व्यवस्थित बघून घ्या. मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन, लॉग ए प्लस लॉग बी. आता परत पॉवर रूल, पॉवर बिकम्स कोइफिशियंट. लॉग ऑफ लॉग यू इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. आता सर्व रूल अप्लाय झालेत. आता इथे आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. यू इंटू व्हीच्या रूल ना इथे पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. एफ ऑफ एक्स चा लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ही जी ब्रॅकेट याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचंय. आता आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स? 1 अपॉन एफ ऑफ एक्स. लॉग ब्रॅकेट मीन्स एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स इज 1 अपॉन एफ ऑफ एक्स. दॅट इज लॉग यू इंटू नंतर ह्या लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू आणि नंतर ह्या यू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डीयू अपॉन डीएक्स. आता ही स्टेप बघून घ्या व्यवस्थित. इथे प्रॉब्लेम येईल बऱ्याच जणांना. लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन लॉग यू. नंतर ह्या लॉग यू चा 1 अपॉन यू आणि नंतर ह्या यू चा डीयू अपॉन डीएक्स. इकडे बघा, आता प्लस साइन आहे, सेपरेट डेरिव्हेटिव्ह. इथे परत यू इंटू व्हीचा रूल. यू ॲज इट इज इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. डायरेक्टली रूल अप्लाय केले. आता फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस अगेन लॉग ऑफ लॉग एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स मीन्स लॉग एक्स आणि इंटू ह्या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. आता डेरिव्हेटिव्ह आपले कम्प्लीट झाले. आता फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. 1 अपॉन व्हॉट इज रिमेनिंग यू इंटू लॉग यू. यू इंटू लॉग यू डीयू अपॉन डीएक्स. तिकडे काय राहील? आता एक्स एक्स कॅन्सल होईल. राहील काय? फक्त 1 प्लस लॉग एक्स राहील. 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. एक्स इंटू लॉग एक्स राहिले. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय? डीयू अपॉन डीएक्स. बघा, आपल्याला डीयू अपॉन डीएक्स पाहिजे. हे कम्प्लीट डिवाइड टर्म तिकडे मल्टिप्लाय होईल. सो डीयू अपॉन डीएक्स इज इक्वल टू यू इंटू लॉग यू इन ब्रॅकेट. बघा, हे डिवाइड तिकडे मल्टिप्लाय केलंय. ब्रॅकेटमध्ये
1 प्लस लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. आणि शेवटी फक्त आपल्याला यूच्या व्हॅल्यू पुट करायच्या दोन्ही ठिकाणी. व्हॉट इज यू? यू मीन्स एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. मग करा पुट यूच्या व्हॅल्यू. देअरफॉर du अपॉन dx इज इक्वल टू u मीन्स एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स लॉग अगेन u मीन्स एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. बघा u आपण काय कन्सिडर केलं आहे? एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. इथे यूच्या जागेवर एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स, इथे पण यूच्या जागेवर एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. आणि 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. आता एक स्टेप अजून सिम्प्लिफाय होईल. लॉगॅरिथमचा रूल आहे, परत पॉवर बिकम्स कोइफिशियंट इथे पुढे येईल. एवढं एकदा राईट करून घ्या. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतरची एक लास्ट स्टेप आपण राईट करू. त्याच्यानंतरची लास्ट स्टेप काय बघा आता. देअरफॉर du अपॉन dx इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स ऍज इट इज इंटू लॉगॅरिथमचा रूल आहे, पॉवर बिकम कोइफिशियंट. दोन्ही पॉवर पुढे येतील आणि पुढे राहील लॉग एक्स. बघा बोथ पॉवर बिकम्स कोइफिशियंट आणि लॉग एक्स राहिला. आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील? 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. तशी आपला du अपॉन dx आलेला आहे. सिमिलरली आपल्याला dv अपॉन dx फाइंड करायचं आहे. अगेन कन्सिडर v. आता v कन्सिडर करायचा आणि सेम स्टेप आपल्याला फॉलो करायचे. नाउ कन्सिडर v इक्वल टू काय आपला v आता e रेस टू x. बघा जसजसे क्वेश्चन कम्प्लीट होतील आणि तुम्ही जसजशी प्रॅक्टिस करशाल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टूड होईल. अजून क्वेश्चन एकदम सिंपल क्वेश्चन बघा. फंक्शन रेस टू फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइड्सचे जर लॉग घेतले तर काय येईल? लॉग व्ही इज इक्वल टू इकडे काय राहील? लॉग ई रेस टू एक्स रेस टू एक्स. आता लॉगॅरिथमचे रूल्स अप्लाय करायचे. दोन्ही पण पॉवर आहे मग कम्प्लीट पॉवर बिकम्स कोएफिशियंट. सो लॉग व्ही इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स, पॉवर बिकम्स कोएफिशियंट इंटू काय राहिले पुढे? लॉग ई. आणि व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज 1. लॉग ई ची व्हॅल्यू 1 आहे. बघा डायरेक्टली राईट केलंय. एक्स टू दी पॉवर एक्स, पॉवर बिकम्स कोएफिशियंट म्हणजे एक्स टू दी एक्स रेस टू एक्स पुढे आलेला आहे आणि लॉग ई ची व्हॅल्यू 1. देअरफॉर लॉग व्ही इज इक्वल टू काय राहिलं? फक्त एक्स रेस टू एक्स राहिलेला आहे. बघा एवढं. ही स्टेप व्यवस्थित बघून घ्या. सिन्स देऊन रिझन पण लिहू शकता. द व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज 1. आता बघा परत फंक्शन रेस टू फंक्शन आहे अगेन म्हणजे परत पॉवर ऑफ फंक्शन आहे. मग पॉवर ऑफ फंक्शन असेल तर अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग आता परत लॉग घेतलेत काय येईल? लॉग ऑफ लॉग व्ही. याचा परत लॉग म्हणजे लॉग ऑफ लॉग व्ही आणि इकडे पण लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. आता अगेन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम. बघा पॉवरचा रूल, पॉवर बिकम्स कोएफिशियंट. देअरफॉर लॉग ऑफ लॉग व्ही इज इक्वल टू पॉवर बिकम्स पुढे घेतला तर एक्स इंटू येतं लॉग एक्स. आता पूर्ण सिम्प्लिफाय झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा आता विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डेरिव्हेटिव्ह घेऊन काय येईल? ब्रॅकेट मीन्स एफ ऑफ एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स? 1 अपॉन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स मीन्स लॉग व्ही इंटू आता पुढे परत लॉग व्ही आला. लॉग व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही आणि नंतर शेवटी ह्या व्ही चा डेरिव्हेटिव्ह डीव्ही अपॉन डीएक्स. मगाशी आपण जसं यूचं केलंय तसंच व्हीचं करायचंय. मग लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स, नंतर ह्या लॉग व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही आणि नंतर ह्या व्ही चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डीव्ही अपॉन डीएक्स. आणि तिकडे कुठला रूल? u into v. This is u. This is v. What is the derivative of u into v? u as it is म्हणजे x as it is into derivative of v 1 by x. log x चा derivative 1 by x plus v as it is म्हणजे log x as it is and derivative of u is 1. आता फक्त सिम्प्लिफिकेशनचा स्टेप बाकी आहे. इथे x x काय होईल? कॅन्सल होईल. आणि आपल्याला फाइंड काय करायचे? फक्त
डीव्ही अपॉन डीएक्स. बघा आपल्याला फक्त काय पाहिजे, डीव्ही अपॉन डीएक्स. हे दोन्ही टर्म डिवाइड आहे, तिकडे मल्टिप्लाय करायच्या. मग इकडे काय राहील, डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू काय होईल, तिकडे हा व्ही डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल, इंटू हा लॉग व्ही डिवाइड तिकडे काय होईल, मल्टिप्लाय होईल. ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस लॉग एक्स. ही स्टेप बघून घ्या व्यवस्थित काय केलंय. 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि व्ही लॉग व्ही डिवाइड तिकडे काय केलाय, मल्टिप्लाय केलाय. आणि शेवटी फक्त व्ही ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. व्हॉट इज व्ही, व्ही मीन्स e raised to x raised to x. दिस इज अवर v. करा पुट दोन्ही ठिकाणी. मग काय येईल, dv अपॉन dx इज इक्वल टू बघा v मीन्स e raised to x raised to x into log v. Again v means e raised to x raised to x and in bracket 1 plus log x as it is. 1 plus log x as it is. आता परत एक रूल जसा आपण u च्या तिथे केलाय, परत पॉवर रूल वगैरे समजा. पॉवर बिकम्स कोएफिशिएंट इथे येईल. देअरफॉर dv अपॉन dx इक्वल टू e raised to x into x raised to x पुढे येईल आणि log e ची व्हॅल्यू 1 आहे, सो नो नीड टू राईट. x टू द पॉवर x पुढे आला, log e ची व्हॅल्यू 1. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये काय आलं, फक्त 1 प्लस log x. दिस इज इक्वेशन नंबर 3. बघा आता आपल्याला du अपॉन dx माहित झालेला आहे, dv अपॉन dx पण माहित झालेला आहे. मग दोघांची ऍडिशन जर केली तर आपल्याला dy बाय dx भेटेल, मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कम्प्लीट फंक्शन. आता एवढं एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या खाली तुम्ही आता राईट करू शकता. देअरफॉर इक्वेशन 1, 2 and 3 becomes किंवा बाय इक्वेशन 1, 2 and 3. बघा आता 1, 2 and 3. So dy by dx is equal to, what is the du upon dx? Du upon dx is this, x raised to x into x raised to x into log x in bracket 1 plus log x plus 1 upon x into log x. This is our du upon dx. बघा complete du upon dx ची व्हॅल्यू इथे प्लस what is the dv upon dx? dv upon dx is e raised to x into x raised to x in bracket 1 plus log x. This is our complete derivative of given function. बघा याचा complete derivative आलेला आहे. याच्या पुढे अजून एक स्टेप सिम्प्लिफाय करू शकता. x raised to x आणि x raised to x कॉमन घेऊ शकता. बघा आता थर्ड नंबरचा क्वेश्चन. सेकंड नंबरचा क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड होता, म्हणजे लेंदी क्वेश्चन. पण आता बघा हे एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजे आपल्याला लॉगॅरिथमचे रूल्स अप्लाय करायचे, पण डायरेक्टली अप्लाय करता येणार नाही, बिकॉज इन बिटवीन दीज टू फंक्शन्स मायनस साइन इज देअर. सगळ्यात पहिलं y ने डिनोट करा फंक्शन. मायनस असेल तर याला आपण u कन्सिडर करू आणि याला आपण v कन्सिडर करू आणि दोन्ही सेपरेट सॉल्व्ह करायचे आणि मग आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे डेरिव्हेटिव्ह. मग काय बघा आता, लेट u इक्वल टू फर्स्ट फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजे आपल्याला लॉगॅरिथमचे रूल्स अप्लाय करावे लागेल u आणि सेकंड v कन्सिडर करायचे. मग काय येईल, cos x रेस टू पॉवर cot x. आता u आणि v आपल्याला सेपरेट सॉल्व्ह करायचे. म्हणजे देअरफॉर y बिकम्स, मग काय येईल y, याला आपण u कन्सिडर केलेलं मायनस याला आपण v कन्सिडर केलेलं आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग याला राईट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So derivative of y is dy by dx is equal to derivative of u is du upon dx minus derivative of v is dv upon dx. This is our equation number 1. बघा u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x is du upon dx. v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x is dv upon dx. and derivative of y with respect to x is dy by dx. आता आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, du अपॉन dx फाइंड करणं आणि dv अपॉन dx फाइंड करणं. ह्या दोन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिलं कन्सिडर u. आता du अपॉन dx फाइंड करण्यासाठी u कन्सिडर करायचा. मग नाउ u इक्वल टू व्हॉट इज u, log x means one function raised to another function. बघा फंक्शन raised to function म्हणजे टेकिंग log on both side. टेकिंग log
ऑन बोथ साइड्स. बघा दोन्ही साइड्सचे जर लॉग घेतले तर काय येईल, लॉग यू इक्वल टू लॉग दिस टर्म, लॉग ऑफ लॉग एक्स रेज टू पॉवर एक्स. बघा टेकिंग लॉग, याचा लॉग जर घेतला तर लॉग यू आणि लॉग ऑफ दिस टर्म. आता लॉगॅरिथमचा रूल आहे, पॉवर बिकम्स कोएफिशियंट, therefore log u equal to x into log of log x. सिम्प्लिफाय झाले, डायरेक्ट डिफरन्शिएट करायला आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग u? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग u इज 1 अपॉन u आणि ह्या u चा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx इज इक्वल टू, इकडे u इंटू v, दिस इज आवर u आणि होल टर्म इज v. बघा u as it is means x as it is into derivative of v log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x into परत या f of x चा डेरिव्हेटिव्ह पुढे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. बघा u as it is, v चा डेरिव्हेटिव्ह आपण तिथे घेतलाय प्लस v as it is, v means log of log x as it is into derivative of u means x is 1. आता याला सिम्प्लिफाय करा फक्त, दिस एक्स अँड दिस एक्स विल गेट कॅन्सल आणि शेवटी फक्त हा u डिवाइड, तिकडे काय होईल, मल्टिप्लाय होईल. सो du अपॉन dx इज इक्वल टू u डिवाइड, तिकडे मल्टिप्लाय झाला आणि व्हॉट इज रिमेनिंग इनसाइड द ब्रॅकेट, हियर 1 अपॉन log x इज रिमेनिंग प्लस इथे फक्त काय राहिलं, log ऑफ log x आणि लास्टला सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ u मीन्स log x रेज टू x. मग आपला du अपॉन dx इज इक्वल टू log x रेज टू x 1 अपॉन log x प्लस log ऑफ log x. दिस इज अवर du अपॉन dx. पहिला आपल्याला जे फाइंड करायचंय du अपॉन dx ते आलेलं आहे. u ची व्हॅल्यू पुट केली, याला इक्वेशन नंबर सेकंड. बघा सेकंड इक्वेशन आपण कन्सिडर केलं. स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. आता आपला v कन्सिडर करायचा आहे. v, दिस इज अवर v बिकॉज वी हॅव टू फाइंड dv अपॉन dx, म्हणजे ह्या v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फाइंड करायचा आहे. मग नाउ कन्सिडर v. सो v इक्वल टू cos x रेज टू cot x means function raised to function. Again taking log on both sides, so taking log on both sides. मग बघा दोन्ही साइडचे जर लॉग घेतले, इकडे काय येईल, लॉग v इक्वल टू लॉग cos x रेज टू पॉवर cot x. cos x रेज टू, बघा पॉवर बिकम्स कोएफिशियंट, लॉगरिथमचा रूल आहे आपला, log a रेज टू b means b log a. अगेन पॉवर बिकम्स कोएफिशियंट. एवढं एक सिंगल सिम्प्लिफिकेशन आहे. log v इज इक्वल टू cot x इंटू log cos x. दिस इज अवर सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे. आता आपल्याला फक्त काय करायचंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता log v चा डेरिव्हेटिव्ह ऑफ log v इज 1 अपॉन v and derivative of this v with respect to x is dv upon dx is equal to cot x is u, log cos x is v. What is the rule for u into v? u as it is, म्हणजे cot x as it is into derivative of v, log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x into derivative of this f of x is minus sin x. बघा log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x and derivative of this cos x is minus sin x. म्हणजे v चा कंप्लीट झालाय प्लस v as it is log cos x as it is into derivative of u, cot x चा डेरिव्हेटिव्ह minus cos x square x. derivative of cot x is minus cos x square x आलेला आहे. आता याला फक्त सिम्प्लिफाय करा, डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालेलं आहे. बघा आता 1 अपॉन v dv अपॉन dx इज इक्वल टू, आता मायनस साइन स्टार्टिंगला येईल, cot x इंटू sin x अपॉन cos x मीन्स tan x प्लस प्लस मायनस बिकम मायनस cos x स्क्वेअर x आपण स्टार्टिंगला राईट करू.
कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स हे आलं. आता बघा टॅन आणि कॉट एकमेकाचे रेसिप्रोकल्स आहेत, मग त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं डायरेक्टली. बघा कुठल्या कुठल्या एकमेकाचे रेसिप्रोकल आहे, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. नंतर साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. बघा साइन आणि इट्स रेसिप्रोकल दोघांचा प्रोडक्ट 1 येतोय. नंतर कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. मग याचा आन्सर 1 येईल म्हणजे -1. सो 1 अपॉन व्ही dv अपॉन dx इज इक्वल टू मायनस, आणि हे दोन एकमेकाला कॅन्सल 1 राहील, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स, आणि लास्टला फक्त काय येईल, हा व्ही डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. देअरफॉर आपला dv अपॉन dx येईल. देअरफॉर dv अपॉन dx इज इक्वल टू व्ही डिवाइड तिकडे मल्टिप्लाय झालाय, व्ही मल्टिप्लाय होईल आणि ब्रॅकेट मधल्या टर्म्स ऍज इट इज -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स, आणि लास्टला फक्त काय व्ही ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. व्ही मीन्स दिस टर्म, dv अपॉन dx इज इक्वल टू व्ही मीन्स कॉस एक्स रेस टू पॉवर कॉट एक्स इन ब्रॅकेट, बघा व्हीच्या जागेवर व्हॅल्यू टाकली आहे, -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स. दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. मग बघा आता आपला du अपॉन dx पण आलेला आहे, dv अपॉन dx पण आलेला आहे. आता इक्वेशन 1 बिकम्स सबस्टिट्यूट, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, याच्या खाली राईट करताना फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 हे तीन इक्वेशन बघा व्यवस्थित. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाका, dy by dx is equal to what is the du upon dx? du upon dx is this, means log x raised to power x in bracket 1 upon log x plus log of log x. This is our du upon dx minus what is the dv upon dx? dv upon dx is this, cos x raised to power cot x in bracket -1 minus cosec square x into log cos x. आता सिंप्लिफिकेशन बघा काय होतंय का, हे आपला कम्प्लीट dy बाय dx आलेला आहे. बघा इथून मायनस मायनस कॉमन निघेल, आणि मायनस जर कॉमन घेतलं तर मायनस मायनस बिकम्स प्लस. सो dy बाय dx इक्वल टू ही टर्म ऍज इट इज मायनस मायनस बिकम प्लस, आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील cos x रेस टू पॉवर cot x, आणि इन ब्रॅकेट मायनस मायनस कॉमन घेतलं म्हणजे दोन्ही प्लस होतील, 1 प्लस cosec square x into log cos x. This is our complete derivative of a given function. याचा कम्प्लीट. बघा हे क्वेश्चन जे आहेत ते 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, फक्त स्लोली सॉल्व्ह करा, एकदम सिंपल आहेत. बघा आता नेक्स्ट 4th नंबरचा क्वेश्चन आहे, ऍडिशन ऑफ 2 फंक्शन्स, फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन. अगेन वी कन्सिडर डिनोट द गिवन फंक्शन बाय y. फर्स्ट जी टर्म आहे त्याला आपण u कन्सिडर करू, लेट u इक्वल टू x रेस टू e रेस टू x, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन, अँड v इक्वल टू log x रेस टू पॉवर sin x. v ला आपण कन्सिडर केलंय, मग आपला y काय येईल, देअरफॉर y इक्वल टू दिस इज अवर u प्लस दिस इज अवर v, and differentiate with respect to x. We have to find dy by dx. So differentiate with respect to x. Derivative of y is dy by dx is equal to derivative of u is du upon dx plus derivative of v is dv upon dx. This is our equation number 1. आता इम्पॉर्टंट स्टेप आहेत, आपल्याला du upon dx फाइंड करायचं आहे आणि dv upon dx फाइंड करायचं आहे. du upon dx फाइंड करण्यासाठी u कन्सिडर करायचं आहे. नाउ u equal to what is u, x raised to e raised to x, function raised to function. We're taking log on both sides. We're taking log on both sides. बघा लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचं ऍप्लिकेशन आहे. मग v log u equal to log x raised to e raised to x. बघा लॉगरिथमचं आता सिम्प्लिफिकेशन करायचं. फर्स्ट रूल बघा, power becomes coefficient. So log u equal to e raised to x into log x. बघा दोघांचे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, म्हणजे परत लॉग घेण्याची गरज नाहीये. याचा पण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, याचा पण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. आपल्याला u इंटू v चा रूल अप्लाय करता येईल.
So differentiate with respect to x. What is derivative of log u? Derivative of log u is 1 upon u du upon dx. बघा log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x आणि ह्या f of x चा डेरिव्हेटिव्ह पुढे आलेला आहे. आता u into विचा रूल u as it is म्हणजे e raised to x as it is into derivative of log x is 1 by x plus log x as it is into derivative of u is e raised to x. बघा e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि लास्टला फक्त हा u डिवाइड तिकडे काय होईल मल्टिप्लाय होईल. सो du अपॉन dx इक्वल टू u डिवाइड दिस साइड बिकम्स मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेट मध्ये काय राहील e raised to x अपॉन x प्लस e raised to x into log x is remaining. And lastला substitute value of u means so du upon dx is equal to and what is u means x raised to e raised to x. आता बघा अजून सॉल्व्ह होते ब्रॅकेट मधून e raised to x जर कॉमन घेतलं तर इथे e raised to x येईल. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील 1 upon x हियर आणि प्लस log x हियर. e raised to x आपण दोन्ही ठिकाणून कॉमन घेतलेला आहे. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. हा आपला du upon dx आलाय. सिमिलरली आपल्याला काय फाइंड करायचं आता dv upon dx. त्यासाठी आपण v कन्सिडर करू. नाउ v इक्वल टू व्हाट इज v log x raised to power sin x. Function raised to function. Again taking log on both sides. We're taking log on both sides. मग log जर घेतलं तिकडे काय येईल log v इक्वल टू log x raised to sin x. log x raised to sin x. परत फर्स्ट रूल यूज होईल. पॉवर बिकम्स कोएफिशिएंट. सिंप्लिफिकेशन करायचे पॉवर बिकम्स कोएफिशिएंट. सो log v is equal to sin x into log of log x. बघा log of log x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल sin x चा डेरिव्हेटिव्ह घेता येईल. u into v चा रूल नाही म्हणजे सिम्प्लिफाय झालं. याला फक्त काय करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो बघा आता log v चा डेरिव्हेटिव्ह ऑफ log f of x is 1 upon f of x into derivative of f of x. log v चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 upon v dv upon dx आणि u into v चा रूल u as it is म्हणजे sin x as it is into log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x आणि into ह्या f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस बघा u as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v as it is म्हणजे log of log x as it is into डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आलेला आहे. डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालं. आता फक्त सिम्प्लिफिकेशन. हा v डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. सो dv अपॉन dx इक्वल टू v इन ब्रॅकेट v डिवाइड तिकडे मल्टिप्लाय ब्रॅकेट मध्ये काय राहील sin x अपॉन x log x प्लस हियर cos x इंटू cos x आपण स्टार्टिंगला राईट करू cos x इंटू log ऑफ log x आणि लास्टला सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ v means log x raised to sin x. So dv upon dx equal to log x raised to sin x in bracket sin x upon x log x plus cos x into log of log x. This is our equation number 3 bracket as it is. आता बघा du upon dx आलेला आहे dv upon dx आलेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे आहेत. आता बघा काय येईल आता therefore from equation 1 2 and 3 मग काय dy by dx. therefore dy by dx is equal to what is the du upon dx. du upon dx is this x raised to e raised to x into e raised to x in bracket 1 upon x plus log x. This is our du upon dx. बघा du upon dx ची value plus what is the dv upon dx. So dv upon dx is log x raised to power sin x inside bracket sin x upon x log x plus cos x into log of log x. This is our complete derivative. हा आलेला आपला
complete derivative of given function. Write down this. बघा आता नेक्स्ट फिफ्थ नंबरचा क्वेश्चन y इक्वल टू ई रेस टू. बघा ई रेस टू एफ ऑफ एक्स चा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ई रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स सेम येतो आणि त्या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपण पुढे घेतो. याचा आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार आहे. सो तरी पण आपण त्याला यू कन्सिडर करू. लेट यू इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स. फर्स्ट फंक्शन त्याला यू कन्सिडर केलं आणि सेकंड फंक्शनला आपण व्ही कन्सिडर केलंय. लॉग एक्स रेस टू टॅन एक्स म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनने फाइंड करावा लागेल. तर मग y इक्वल टू काय येईल. y इक्वल टू दिस इज u and this is v. So differentiate with respect to x. So derivative of y is dy by dx is equal to derivative of u is du upon dx plus derivative of v is dv upon dx. This is our equation number. हा आपला डेरिव्हेटिव्ह. आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे म्हणजे याचा म्हणजे कंप्लीट याचा डेरिव्हेटिव्ह येईल. त्यासाठी आपल्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आता du अपॉन dx फाइंड करायचं आहे. मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. त्यासाठी आपल्याला u कन्सिडर करायचं आहे. नाउ u इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लॉग घेण्याची काही गरज नाही. मग काय येईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज du अपॉन dx is equal to into e raised to f of x चा derivative. This is f of x. What is derivative of e raised to f of x? Same e raised to f of x into या f of x चा derivative म्हणजे tan x चा derivative sec square x. This is our du upon dx equation number 2. आता आपल्याला dv upon dx फाइंड करायचं आहे. Now consider v equal to log x raised to tan x म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता आपल्याला काय करायचं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइड्सचे जर लॉग घेतले तर इकडे येईल लॉग व्ही इज इक्वल टू तिकडे येईल लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू टॅन एक्स. अप्लाय द रूल्स ऑफ लॉगॅरिथम. एकच रूल अप्लाय होईल. पॉवर बिकम्स कोइफिशियंट म्हणजे लॉग व्ही इज इक्वल टू tan x into log of log x. बघा सिम्प्लिफिकेशन कंप्लीट झालंय. आपण आता डायरेक्ट डिफरन्शिएट करू. u इंटू v चा रूल. बघा आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log v इज 1 अपॉन v and derivative of v is dv upon dx. सांगा u इंटू v चा रूल. u as it is म्हणजे tan x as it is into derivative of v log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f of x into या f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस v as it is म्हणजे log of log x as it is into derivative of u. So derivative of tan x is sec square x. डेरिव्हेटिव्ह पण कंप्लीट झालंय. आता लास्टला फक्त सिम्प्लिफिकेशन आणि हा v डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. सो dv अपॉन dx इज इक्वल टू काय येईल. v डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. इन ब्रॅकेट न्यूमरेटरला राहील tan x डिनॉमिनेटरला येईल x इंटू लॉग x आणि ब्रॅकेट पुढे काय येईल. हा सेक स्क्वेअर एक्स आपण स्टार्टिंगला राईट करू. सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स आणि लास्टला सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ v. v मीन्स लॉग एक्स रेस टू tan x. सो dv अपॉन dx. मग काय येईल. dv अपॉन dx. सो dv अपॉन dx इक्वल टू v. v मीन्स log x raised to power tan x. Bracket as it is. What is bracket? Tan x upon x log x plus sec square x into log of log x. Sec square x into log of log x. This is our equation number 3. बघा du upon dx पण आलेला आहे. dv upon dx पण आलेला आहे. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. Therefore, next line ला काय येईल. Equation 1 becomes बघा. Therefore, from equation 1, 2 and 3 काय 1, 2, 3 and 3 वरून dy by dx is equal to. Therefore, dy by dx is equal to काय आलेला आहे. du upon dx. इक्वेशन 2 बघा. du upon dx आलेला आहे e raised to tan x
इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस डीव्ही अपॉन डीएक्स आलेला आहे लॉग एक्स रेस टू पॉवर tan एक्स इन ब्रॅकेट tan एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. दिस इज अवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबरचा. आता फर्स्ट डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय. इथे बघा फंक्शन रेस टू फंक्शन आहे म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन यूज करावं लागेल. आणि आता मी हा क्वेश्चन सॉल्व्ह फक्त हाफ करून देणार आहे, हाफ तुम्ही करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. सब क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये आपण cos x रेस टू cot x चा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी फाइंड केलेला आहे. मी आता याला हिंट सांगतो, फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करा. सगळ्यात पहिले याला आपण u कन्सिडर करू. लेट u इक्वल टू साइन एक्स रेस टू पॉवर tan x अँड v इक्वल टू cos x रेस टू पॉवर cot x. याचा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॉल्व्ह केलेले. थर्ड क्वेश्चन परत एकदा बघा. cos x रेस टू cot x चा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेला आहे. y काय येईल? y इक्वल टू दिस इज u प्लस दिस इज v. सो वी हॅव टू फाइंड dy by dx. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज du upon dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v इज dv upon dx. दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा स्टेप सेम आहे. आता सिमिलर मेथडने आपल्याला u चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपण u कन्सिडर करायचं. नाउ u इक्वल टू साइन एक्स रेस टू tan x. फंक्शन रेस टू फंक्शन. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइड्सचे आपल्याला लॉग घ्यायचे आहेत. इकडे काय येईल? लॉग u इक्वल टू लॉग साइन एक्स रेस टू tan x. साइन एक्स रेस टू पॉवर tan x. आता लॉगरिथमचे रूल्स अप्लाय करायचे आणि सिम्प्लिफिकेशन करायचं. एकच रूल यूज होईल, पॉवर बिकम्स कोएफिशिएंट. सो लॉग u इक्वल टू tan x इंटू लॉग साइन एक्स. आता बघा u इंटू v चा रूल ने डेरिव्हेटिव्ह घेता येईल. आता डायरेक्टली सेंटेन्स राईट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता सांगा लॉग u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इज du अपॉन dx. आणि इकडे u इंटू v चा रूल u ऍज इट इज म्हणजे tan x ऍज इट इज इंटू लॉग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन sin x इंटू ह्या sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस v ऍज इट इज म्हणजे log sin x ऍज इट इज. log sin x ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? sec स्क्वेअर x. आता याला सिम्प्लिफाय करा फक्त. सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा. cos x अपॉन sin x म्हणजे cot x आणि cot इंटू tan जर आलं तर 1 येईल, एकमेकाला कॅन्सल होईल. सो हा u डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. सो du अपॉन dx इक्वल टू u तिकडे मल्टिप्लाय झाला, ब्रॅकेटमध्ये काय राहील? इथे 1 राहील फक्त 1. आणि इकडे sec स्क्वेअर x आपण स्टार्टिंगला राईट करू. sec स्क्वेअर x इंटू लॉग साइन x आणि लास्टला सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ u मीन्स. So du upon dx equal to, what is u? u means sin x raised to power tan x. And in bracket 1 plus sec square x into log sin x. This is our equation number 2. आता dv upon dx. Question number 3 बघून तुम्ही dv upon तोच येईल. dv upon dx क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो आलेला आहे तोच dv upon dx येईल. आणि ते du upon dx आणि dv upon dx दोन्ही आले ते इथं पुट करायचे, आपल्याला कंप्लीट डेरिव्हेटिव्ह भेटेल. मग आता नेक्स्ट क्वेश्चन 3 फंक्शन्स आहेत. मग याला u, याला v आणि याला w कन्सिडर करायचे. मग लेट y इक्वल टू गिव्हन फंक्शन. y इक्वल टू आलंय. मग लेट u इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x. आता x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह आपण भरपूर वेळेस फाइंड केलाय, ते बघून ठेवा. प्लस x याला आपण सेकंड जे त्याला v कन्सिडर करू. v इक्वल टू x रेस टू 10 आणि थर्ड w इक्वल टू x रेस टू 10 रेस टू x. 3 फंक्शनचे ऍडिशन आहे. देअरफॉर y इक्वल टू काय येईल? दिस इज u, याला आपण u कन्सिडर केला आहे. दिस इज v आणि दिस इज w. तर आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx
is equal to derivative of u is du upon dx plus derivative of v is dv upon dx plus derivative of w is dw upon dx. This is our equation number first. आता आपल्याला तीन डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u, डेरिव्हेटिव्ह ऑफ v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ w. सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. नाउ कन्सिडर u. u चा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी नाउ u इक्वल टू काय? u इक्वल टू 10 raised to x raised to x. Function raised to function. Taking log on both sides. Taking log on both sides. मग बघा लॉग घेतलं काय येईल? लॉग u इक्वल टू लॉग 10 raised to x raised to x. अप्लाय द रूल्स ऑफ लॉगरिथम. पॉवर दोन्ही पण पॉवर आहे. पॉवर बिकम्स कोएफिशिएंट. Therefore log u is equal to x raised to x into log 10. log 10 कॉन्स्टंट आहे आणि x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आपण भरपूर वेळेस फाइंड केलाय. तो आता डायरेक्ट लक्षात ठेवायचा. d upon dx of x raised to x is equal to x raised to x in bracket 1 plus log x. हा आपला डेरिव्हेटिव्ह. आपण खूप वेळेस फाइंड केला डेरिव्हेटिव्ह तो तुम्ही व्यवस्थित फाइंड करू शकता. मग आता आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. मग काय डिफरन्शिएट केल्यावर log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x into du upon dx is equal to log 10 constant as it is, log 10 constant as it is into x raised to x चा डेरिव्हेटिव्ह. आता परत x raised to x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना टेकिंग लॉग ऑन बोथ साइड वगैरे करून पण आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह राईट करू. आता x raised to x चा डेरिव्हेटिव्ह x raised to x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. आणि शेवटी हा u डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. सो du अपॉन dx इक्वल टू u त्याच्यानंतर इंटू log 10 इंटू x raised to x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. आणि लास्टला सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ u मीन्स सो du अपॉन dx इज इक्वल टू काय येईल? du अपॉन dx u मीन्स 10 raised to x into log 10 into x raised to x in bracket 1 plus log x. इक्वेशन नंबर 2. आता सेकंड इक्वेशन आलेलं आहे. आता v घ्या सोडवायला. v नाउ कन्सिडर v. मग v इक्वल टू x raised to 10. अगेन टेकिंग log on both side. टेकिंग log on both sides. फंक्शन रेज टू फंक्शन है. सो टेकिंग log on both sides. log v is equal to log x raised to 10. लॉगरिथमचा रूल यूज करा. दोन्ही पण पॉवर आहे. सो पॉवर बिकम कोएफिशिएंट. सो log v इक्वल टू x to the power 10 into log x. बघा आता x raised to n हा u आणि हा log x म्हणजे v. मग आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. सो राइट डाउन सेंटेन्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x जर केलं तर log v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v dv upon dx. तिकडे आपल्याला u into v चा रूल. u as it is म्हणजे x raised to 10 as it is into v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस v as it is म्हणजे log x as it is into x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह. Power becomes coefficient. Power reduced by 1. 10 minus 1 means 9. आता बघा फक्त सिम्प्लिफिकेशनची स्टेप बाकी आहे. सिंगल x कॅन्सल होईल. मग काय v डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. सो dv अपॉन dx इक्वल टू v मल्टिप्लाय होईल. ब्रॅकेट मध्ये काय राहील? x रेज टू पॉवर 9 इंटू इथे प्लस 10 x टू द पॉवर 9 इंटू log x इज रिमेनिंग. आणि लास्टला v ची व्हॅल्यू पुट करा. v मीन्स so dv upon dx is equal to what is v? v means x raised to 10 आता into x raised to 9 कॉमन घेऊ शकता. x raised to 9 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहील 1 प्लस 10 into log x. दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. बघा du upon dx आलाय, dv upon dx पण आलाय. आता फक्त dw upon dx फाइंड करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. बघा हे आपल्याला यूज करायचंय. मी आज इथे रब करत नाहीये. हे आपल्याला नंतर इथे
पुट करायचंय. तर मग आता डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह बघा, डब्ल्यू कन्सिडर करा. नाव डब्ल्यू इक्वल टू व्हॉट इज डब्ल्यू, एक्स रेस टू 10 रेस टू एक्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, फंक्शन रेस टू फंक्शन. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. बघा दोन्ही साइडचे जर लॉग घेतले तर काय येईल, लॉग डब्ल्यू इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू 10 रेस टू एक्स. आता बघा लॉगरिथमचा रूल, कंप्लीट पॉवर बिकम कोएफिशियंट. लॉग डब्ल्यू इज इक्वल टू 10 रेस टू एक्स स्टार्टिंगला येईल, इंटू काय राहील लॉग. बघा 10 मीन्स ए, मग ए रेस टू एक्सचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला ए रेस टू एक्सचा, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण डायरेक्ट घेता येईल. मग यू इंटू व्हीचा रूल अप्लाय करता येईल. आता फक्त काय डिफरन्शिएट with respect to x. So what is derivative of log f of x? Derivative of log f of x is 1 upon f of x. Log w चा derivative 1 upon w, and ह्या w चा derivative dw upon dx. आणि तिकडे u into v, u as it is. म्हणजे 10 raised to x as it is into v चा derivative, log x चा derivative 1 by x plus log x as it is into a raised to x चा derivative same, a raised to x into log a means 10. हे आपला आता डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झालाय. आणि शेवटी फक्त हा w डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. सो dw अपॉन dx इज इक्वल टू w इन ब्रॅकेट काय राहील, 10 रेस टू x अपॉन x प्लस 10 रेस टू x इंटू log 10 इंटू log x. आणि लास्टला सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ w. What is w? w is x raised to 10 raised to x. इथे परत कॉमन घेऊ शकता. सो dw upon dx काय येईल, dw upon dx, dw upon dx equal to w. w means x raised to 10 raised to x into बघा 10 raised to x 10 raised to x परत कॉमन येईल. 10 raised to x जर कॉमन घेतला, नाही घेतला तरी चालेल, ब्रॅकेट मध्ये राहील 1 upon x प्लस इथून 10 raised to x कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहील log 10 into log x. This is our equation number 4. बघा आता तिन्ही इक्वेशन बघा, du upon dx आलाय, dv upon dx आलाय, आणि dw upon dx आलाय. तर आपला dy by dx येईल. मग त्याच्या खाली सेंटेन्स राईट करा. काय सेंटेन्स येईल त्याच्या खाली, इक्वेशन 1 2 3 4 बिकम्स इक्वेशन 1 2 3 and 4 फ्रॉम इक्वेशन 1 2 3 and 4. मग काय बघा, therefore dy by dx is equal to, मोठा आन्सर येईल खूप आता. What is the du upon dx? du upon dx is 10 raised to x into log 10 into x raised to x in bracket 1 plus log x. This is our du upon dx plus what is the dv upon dx? dv upon dx is x raised to 10 into x raised to 9 in bracket 1 plus 10 into log x plus dw upon dx. What is dw upon dx? x raised to 10 raised to x into 10 raised to x in bracket 1 by x plus log 10 into log x. This is our complete derivative of a given function. बघा आता लास्ट सब क्वेश्चन, याचा आपल्याला dy by dx फाइंड करायचा आहे at x equal to pi by 4. आता पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केलेलं आहे. ज्यावेळेस आपला dy by dx येईल त्याच्यामध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला पाय बाय 4 पुट करायचा आहे. तो नंतरचा पार्ट आहे. सगळ्यात पहिले डिनोट द गिवन फंक्शन बाय y इक्वल टू. बघा आता पॉवर परत पॉवर, बोथ आर पॉवर, म्हणजे ह्या दोन्ही पॉवरचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. सो y इक्वल टू येईल tan x रेस टू पॉवर. बघा tan x इंटू tan x इज tan स्क्वेअर x. हे पहिलं आपली स्टेप सिम्प्लिफिकेशनची बघून घ्या. बघा पॉवरचं मल्टिप्लिकेशन होते प्रत्येकाला माहिती, 2 रेस टू 3 रेस टू 3 असेल तर 2 रेस टू किती होईल, 3 इंटू 3 9 येईल, म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन होईल. मग इथे बघा tan x इंटू tan x इज tan स्क्वेअर x. फंक्शन रेस टू फंक्शन सिंगल फंक्शन आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा f ऑफ x रेस टू g ऑफ x प्लस मायनस साइन नाहीये, u ही कन्सिडर करायचं नाही. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड सिंगल फंक्शन आहे. बघा टेकिंग लॉग केलं काय येईल, लॉग y इक्वल टू येईल लॉग tan x रेस टू पॉवर tan स्क्वेअर x. अप्लाय द रूल ऑफ लॉगरिथम, power becomes coefficient. Therefore log y equal to
tan square x into log tan x. हे आलं आपलं सिम्प्लिफिकेशन. बघा आता एफ ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करता येईल, त्याला यू कन्सिडर करायचंय आणि दिस इज आवर व्ही. यू इंटू व्हीचा रूल आपल्याला अप्लाय करता येईल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय? 1/y. नंतर या वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता यू इंटू व्हीचा रूल बघा. यू ॲज इट इज मीन्स tan स्क्वेअर एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही log f of x चा डेरिव्हेटिव्ह 1/f of x इंटू या f of x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. म्हणजे ह्या tan x चा डेरिव्हेटिव्ह पुढे sec स्क्वेअर x. मग बघा u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज म्हणजे log tan x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा. पॉवर बिकम्स कोइफिशियंट. सगळ्यात पहिलं म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आपला एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2x. मग tan स्क्वेअर एक्सचा काय येईल? 2 tan x इंटू नंतर या tan x चा sec स्क्वेअर x. हा डेरिव्हेटिव्ह बघून घ्या. इकडे बघा u ॲज इट इज या v चा डेरिव्हेटिव्ह इथे v ॲज इट इज आणि पहिला मग डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा. या tan x ला x कन्सिडर करायचं. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू tan x मग या tan x चा sec स्क्वेअर x. डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झाले. आता फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. मग काय बघा हा tan x आणि हा सिंगल tan x कॅन्सल होईल. मग काय राहील? 1/y dy by dx is equal to tan x into sec square x is remaining. tan x into sec square x plus इथे काय राहिलं? 2 tan x into sec square x. tan x into sec square x into log tan x. लास्टला आपण काय करतो? हा y डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. therefore dy by dx is equal to y तिकडे मल्टिप्लाय झाला इंटू आता बघा कॉमन निघतंय tan x into sec square x. tan x into sec square x will get common. मग y into tan x into sec square x will get common. मग what is remaining inside the bracket? इथं 1 राहील 1 प्लस 2 राहील 2 आणि हे कॉमन घेतलेले म्हणजे फक्त काय येईल? log tan x. log tan x. समजलं का? हा डेरिव्हेटिव्ह समजून घ्या फक्त. tan स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह 2 tan x. जसं आपलं x स्क्वेअरचा 2x. मग tan स्क्वेअर एक्स चा 2 tan x आणि या tan x चा sec स्क्वेअर x. आणि लास्टला सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ y. y means this is our y. So dy by dx is equal to y means tan x raised to tan x complete bracket raised to tan x. This is our y. y ची व्हॅल्यू. y means हा प्रॉब्लेम. मग इंटू काय? tan x into sec square x in bracket 1 plus 2 into log tan x. This is our derivative. हा आपला dy by dx आलेला आहे. But we have to find dy by dx at x equal to 4. मग dy by dx मध्ये जिथे जिथे x आहे तिथे pi by 4 पुट करायचंय. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. Therefore dy by dx at x equal to pi by 4. बघा प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण फर्स्ट लेक्चर मध्ये कंपोजिट फंक्शन मध्ये हे फाइंड केलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे pi by 4 पुट करा. म्हणजे काय बघा tan x च्या जागेवर pi by 4 raised to power tan x instead of x substitute pi by 4 raised to power tan instead of x substitute pi by 4. बघा जिथे जिथे x आहे तिथे pi by 4 पुट केलाय. इथे पण tan instead of x substitute pi by 4 sec square instead of x substitute pi by 4 in bracket 1 plus 2 log tan x च्या जागेवर pi by 4. बघा जिथे जिथे x आहे तिथे आपण pi by 4 पुट केलेलं आहे. आता pi by 4 means 45 डिग्री. tan 45 is 1. tan 45 is 1. tan 45 is 1. So 1 raised to 1 raised to 1 is 1. Into tan 45 degree is 1. Sec 45 root 2. Sec 45 degree is root 2. आणि root 2 चा स्क्वेअर. बघा sec 45 is root 2 its square. In bracket 1 plus 2 into log. tan 45 means tan pi by 4 is 1. या व्हॅल्यू आलेला आपला. आता log 1. Value of log 1 is 0. 0 into 2 is 0. So what is remaining? 1 into 1. No need to write.
रूट 2 square is 2 in bracket 1 plus log 1 is 0. 0 into 2 is 0. So therefore dy by dx at x equal to pi by 4 is equal to 2 into 1 is 2. This is our complete particular derivative. हे जर आलं आता कुठे at find the derivative at x equal to any value, तर सगळ्यात पहिलं आपल्या नेहमीच्या स्टेपने dy by dx कॅल्क्युलेट करायचा आणि नंतर dy by dx मध्ये जिथे जिथे x आहे तिथे pi by 4 पुट करायचंय आणि सिम्प्लिफाय करायचं. tan pi by 4 is 1, sec pi by 4 is root 2, 1 raised to 1 raised to 1 is 1, tan pi by 4 is 1, sec pi by 4 is root 2, root 2 चा square as it is, 1 as it is, 2 into log tan pi by 4 is 1 and value of log 1 is 0. 0 into 2 is 0. So required derivative is 2. हा आपला complete question number 2 झालेला आहे फ्रॉम एक्सरसाइज 1.3. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. 2-3 टाइम्स प्रॅक्टिस मस्ट आहे. मग